नमस्कार. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी संख्यांवरील क्रिया. यामध्ये आज आपण स्तर 2 अभ्यासणार आहोत. 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येणे. इयत्ता 5वी पर्यंत आलेल्या मुलाला 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येणे एवढा स्तर असण्यामागच्या कारणांचा शोध घेऊन तो विद्यार्थी त्या पुढील स्तर कसा गाठेल याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. आणि म्हणून त्याला गणित विषयाची आवड निर्माण कशी होईल, गोडी कशी लागेल यासाठी गाणी, गोष्टी, मूर्त वस्तू, साहित्य, त्यांच्या रोजच्या आवडीच्या वस्तू, निसर्गातील पाने, फुले, दगड, गोटे, काड्या इतर साधनांचा वापर करून त्यांना गणित विषयाची गोडी किंवा आवड निर्माण करू शकतो. आणखी आपण काही स्तर पुढे असणाऱ्या आणि त्याच्यापेक्षा कमी स्तर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जोड्या करून जास्त स्तर असणाऱ्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी प्रवृत्त करावे, जेणेकरून मित्रांच्या मदतीने तो इच्छित स्तरापर्यंत पोहोचू शकेल. बेरजेची काही उदाहरणे देऊन, उदाहरणार्थ एक मित्र म्हणतो माझ्याकडे 2 नाणी आहेत, तेव्हा दुसरा त्याचा मित्र म्हणतो माझ्याकडे एकच नाणे आहे. मग दोघे चर्चा करतील, माझी 2 नाणी आणि तुझं 1 नाणं, चल मोजू दोघे जण. दोघेही नाणी मोजून किती झाली ते एकमेकांना सांगतील आणि उत्तर शोधतील. यातून त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. गटामध्ये पण आपण खेळ घेऊन मुलांमधील आत्मविश्वास आपण वाढवू शकतो. कसे ते पाहूया. खेळाचे नाव आहे बेरीज गाडा. पहिले एक मोठा कार्डशीट पेपर घेऊया. साधा पेपर पण यासाठी चालणार आहे. त्या कागदावर आपण 1, 2, 3, 4 असे अंक लिहूया. त्या संख्यांच्या पुढे आवडणारी कोणतीही वस्तू ठेवा. उदाहरणार्थ आपण कॅडबरी ठेवूया. उदाहरणार्थ 2 या संख्येच्या खाली 2 कॅडबरी ठेवल्या आणि आता 1 या संख्येखाली किती कॅडबरी ठेवाल ते सांगा आणि त्यांची बेरीज करून एकूण किती कॅडबरी झाल्या तेही सांगा. मुले लगेच उत्तरं सांगतील, कारण त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना मोजायला सांगितल्या. या खेळातून पुढील गोष्टी साधल्या जातात. एक म्हणजे कृतीतून शिक्षण. मुलांना प्रत्यक्ष कृतीतून संख्या मोजायला आणि बेरीज करायला शिकता येते. दुसरं आहे आनंददायी शिक्षण. खेळामुळे मुले कंटाळत नाहीत. आणि तिसरं आहे खेळातून त्यांची निरीक्षण क्षमता आणि गटचर्चेतून शिकण्याची क्षमता विकसित होते. या खेळात विद्यार्थी कॅडबरी मोजून बेरीज करू शकतात, ज्यामुळे संख्यांची बेरीज मनोरंजक पद्धतीने शिकता येते. अजून मुलांना काय आवडते? राजा राणीच्या गोष्टी, परी, भीम, अर्जुन यांच्या गोष्टी आणि बऱ्याच गोष्टी त्यांना आवडतात. अशावेळी संख्यांची एखादी गोष्ट तयार करून मुलांना ऐकवावी. चला तर मग एक गोष्ट ऐकूया. एका जंगलात 4 मित्र फिरायला गेले. फिरता फिरता त्यांना खूप भूक लागते. सगळेजण काही खायला मिळते का ते शोधू लागले. तेवढ्यात एकाचे लक्ष केळीच्या झाडाकडे जाते. केळीच्या एका घडाला 4 केळी पिकलेली त्यांना दिसतात. मग काय, पटकन एकजण 4 केळी तोडतो आणि सगळ्यांना एक एक देतो. यावरून आपण त्यांना प्रश्न तोंडी विचारले तरी चालणार आहे किंवा कृतीतून सांगितले तरी चालणार आहे. प्रत्येकी 4 जणांना 1 केळी, तर 4 जणांची मिळून किती केळी त्यांनी खाल्ली? मुलं अचूक उत्तर देतील 4. अशा प्रकारे बेरीज ही क्रिया सहज सोपी करून शिकू शकतो. अशा प्रकारे मुलांना पुढील स्तरापर्यंत घेऊन जाऊ शकतो. धन्यवाद.